पण सूरज हा बिग बॉसच्या घरामध्ये दिसलाय आणि चांगला दिसलाय, तो टास्क खेळलाय, तो बिग बॉसच्या घरामध्ये त्यानं स्टँड घेतलाय स्वतःसाठी। अरबाजसोबत प्रेमानं बोलतोय की भाई तुला किती पाहिजेत, किती बॅग आहेत तुझ्याकडे, काल मी सांगितलं असेल तुम्हाला, याच्यामुळे ती टीम हारली। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ए टू झेड मराठीमध्ये। तर मित्रांनो, आजचा जर बिग बॉसचा एपिसोड पाहिला तर याच्यामध्ये आज वैभवला खूप साऱ्या उपमा देऊ शकतो आपण। वैभवला खूप सारे उपमा आज मला सुचलेले आहेत, जसं की विश्वासघातकी असो, गद्दार म्हणता येईल, कारण त्या टीमसोबत त्यानं धोका केलेला, एक धोकादायक माणूस म्हणू शकतो, काही म्हणू शकतो, काही म्हणजे जसं की एखाद्या घरामध्ये असतो ना एखादा माणूस असा की जो आपल्याच घरातल्या लोकांविषयी काहीतरी उलटसुलट काहीतरी करत असतो, त्यांनी किंवा आपल्या टीममधल्यासोबत काहीतरी त्याचं कपट वगैरे चालू असतं, अशा टाईपमधून आपण सिरियलमध्ये बघतो। सेम सिरियलचा जो एक व्हिलन आहे ना, तो आहे घरामध्ये, तो आहे आपला वैभव। तो अरबाज बरा, त्यापेक्षा ती निक्की बरी, ती ओपनली बोलून तरी करतात। हा काय करतोय माहिती आहे का, हा लपून छपून आतमध्ये गेमा करतोय। यानं डायरेक्ट आज ॲक्सेप्ट केलंय की आपण जे बॉल भरत होतो ना, ते मी कमी भरले बॉल त्या बॅगमध्ये, असं म्हटलंय तो डायरेक्ट अरबाजला। आणि त्यानं कुठंही कालपासून जर आजपर्यंत आपण टास्क पाहिला तर कुठंही तो अरबाजला नडायलाच गेला नाहीये। अरबाजसोबत प्रेमानं बोलतोय की भाई तुला किती पाहिजेत, किती बॅग आहेत तुझ्याकडे, काल मी सांगितलं असेल तुम्हाला की तिथं जाऊन तो विचारपूस करतोय की तुझ्याकडे किती बॅग आहे, तुला किती पाहिजेत, किती कमी पडतंय, काय घेणे बाबा तुला, कशासाठी तू एवढं सगळं करतोय। जरी तुला वाटलं असेल की तुझी टीम तिकडं टास्क जिंकली आहे, कॅप्टन्सीचा टास्क जिंकली, पण बाहेर जे लोक बघतायत ना, ते हेच बघतायत की तू तिथं धोका केलेला आहे, तू तिथं विश्वासघात केलेला आहे। त्यामुळे टीम बरोबर जे काही तू केलंय ना, ते विश्वासघात त्याला म्हणतात, विश्वासघातकी त्याला म्हणतात। आणि तू जे मिरवतोय ना घरामध्ये की मी जे केलंय ते खूप भारी केलंय, खूप चांगलं केलंय, मी टीम ए साठी खेळलोय, असं दाखवतोय तू आता घरामध्ये। पण याचा जो आपला विकेंडचा वार येणार आहे ना, भाऊचा धक्का, त्याच्यावर रितेश एकदम म्हणजे सोलून काढणार आहे आता हा वैभवला। आतापर्यंत आपण म्हणत होतो की या वैभवला दुसऱ्या टीममध्ये टाका, अरे भाऊ बरं आहे की आतापर्यंत त्यानं त्या टीममध्ये टाकलं नव्हतं दुसऱ्या, याच्यामुळे ती टीम हारली। हा वैभव जर यांच्या टीममध्ये नसताना कुठेतरी जिंकायचे यांचे चान्सेस तरी होते, कारण हा वैभव एक घरातलाच माणूस आहे ना, आपल्याच टीममधला माणूस आहे ना, तोच जर हारण्यासाठी तिथं काम करत असेल तर कशी टीम जिंकणार आहे। त्यांचा प्लॅनच सक्सेस होऊ देत नसेल तो, तर कसा टीम जिंकणार आहे। आपलं त्याच्यावर लक्षच नाहीये त्या वैभववर, त्या टीममधल्या लोकांचं, की हा वैभव काय करतोय, हा वैभव काय करतोय। दुसऱ्या टीमचे तरी लोक आहेत, आपण त्याच्याकडे लक्ष देतोय की बाबा हा आपल्या कुठं बॉल हिसकावायला यायला नाही पाहिजे किंवा आपली पिशवी फोडायला नाही यायला पाहिजे, यामुळे लक्ष देत आहेत दुसऱ्या टीमकडे। पण हा जर आपल्याच घरातला भेदी असेल, आपल्याच घरातला माणूस त्यामध्ये 9-9 बॉल भरत असेल 10 भरण्याच्या ऐवजी, तर काय, कोण त्याला बघणार आहे, कोण त्याला अडवणार आहे, कोणीच नाही अडवू शकत। म्हणजे हा जो माणूस आहे वैभव, सगळ्यात मोठा विश्वासघातकी माणूस आहे बिग बॉसच्या घरामधला। ज्यावेळेस पण त्याला अपोजिट टीममध्ये टाकाल ना, त्यावेळेस तो असाच विश्वासघात करणार आहे। आणि टीम बी पण काही हे नाही आहे, त्यांनी एवढं सगळं केलं आणि असं पण नाही बरं का की माहिती नाही त्या लोकांना, टीम बी मधल्या सगळं माहीत झालं त्यांना की आज आपल्यासोबत इरिना चांगली खेळली, इरिनानं आपलं सर्वस्व दिलं त्या ग्रुपसाठी, तिचा जो डाव आहे ती बरोबर खेळली, तिनं अजिबात कुठं कॉम्प्रोमाइज केलं नाही। पण वैभवला सगळ्यांना दिसलं होतं वैभव हा जो गेम खेळतोय ना, तो बरोबर खेळत नाहीये, तो आपल्या टीमसाठी खेळत नाहीये, हे सगळ्यांना दिसलं होतं। आणि त्यांनी ते तिथं मांडलं देखील, अंकिता तिथं म्हणली आहे की वैभव आपल्यासाठी खेळला नाहीये, इरिना खूप चांगलं खेळली पण वैभव खेळायला नाहीये। एवढं सगळं माहीत असून देखील काय केलं नंतर टीम बीने, त्या निक्कीला, त्या अरबाजला, त्या कोणाला जान्हवीला, नंतर त्या आपल्या छोट्या पुढारीला, यांना वरती टॉपचं स्थान दिलं याच्यामध्ये कॅप्टन्सीमध्ये, पण सूरजला मात्र सगळ्यात खाली टाकलं। अरे सूरज एक असा माणूस आहे बिग बॉसच्या घरामध्ये, ज्या पण टीमकडे जाईल तो त्या टीमकडे प्रामाणिकपणे खेळलाय। काल त्यानं बघितलं नाही की आपल्या टीमचा पुढं कोणी ते आहे म्हणून, तो त्याच्या हिशोबाने आणि त्याला वाटेल तसं खेळत होता, जसं की टीम बी त्याची आहे। सगळ्यात प्रामाणिक खेळाडू कोण असेल तर तो सूरज आहे। निखिल बिग बॉसच्या घरामध्ये आतापर्यंत काही खेळलेलं नाहीये, योगिता पण काही खेळलेलं नाहीये, पण सूरज हा बिग बॉसच्या घरामध्ये दिसलाय आणि चांगला दिसलाय, तो टास्क खेळलाय, तो बिग बॉसच्या घरामध्ये त्यानं स्टँड घेतलाय स्वतःसाठी। तरी पण त्याला हा डीपी दादा म्हणतात ना, डीपी दादा कुठं हे ते, पण त्याला सगळेजण पाण्यात बघतायत, त्यांच्याच ग्रुपमधली लोक। आज जर त्याच्यासोबत ते उभे राहिले असते, त्यांनी तिथं नंबर 1 ला जर त्याला टाकलं असतं ना, तर आज ते पोरग म्हणजे असं वाटलं असतं कुठतरी की त्यानं जे केलंय आतापर्यंत त्याचं त्याला एक फळ मिळालंय, चांगलं फळ मिळालं। पण काय, ह्या ग्रुप बी मधल्यावर चांगलंच जरा जास्तच फेर खेळायचंय। यांना वाटतं की सूरज हा बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टन्सी म्हणजे निभावू शकत नाहीये का, अरे देऊन तरी बघा ना, काय प्रॉब्लेम आहे।
जर त्यानं नाही केली तर मग तुम्ही म्हणा, तुम्ही अगोदरच कसं म्हणू शकता की हा कॅप्टन्सी निभावू शकत नाहीये, हा कॅप्टन्सीची कामं करून घेऊ शकत नाहीये, तो पोडारी काय याच्यापेक्षा बेस्ट आहे का? आतापर्यंत तुम्ही त्या लोकांना शिव्या घालताय, आतापर्यंत तुम्ही त्यांच्याविषयी उलट काय काय बोलताय बिग बॉसच्या घरामध्ये, आणि ज्यावेळेस सूरजला टॉपची प्रायोरिटी द्यायची वेळ येते त्यावेळेस तुम्ही सगळ्यात खाली त्याला घालताय. काय गरज होती सगळ्यात खाली घालायची? द्या ना, 1 नंबर द्या ना, काय प्रॉब्लेम आहे? तो निखिल काही खेळला नाही, त्याला 1 नंबर तुम्ही देताय. तो सूरज एवढा काल जीव तोडून खेळलाय, याच्या अगोदर त्यानं ग्रुपसाठी पण चांगला खेळलाय. तो निखिल कुठे दिसला का खेळताना? नाही दिसला, तरी पण त्याला टॉपची प्रायोरिटी का? कारण तो फक्त चांगलं डिसिजन घेऊ शकतो. अरे काय का, कशासाठी? जर एखादा मुलगा चांगला खेळत असेल, पहिल्यापासून आत्तापर्यंत तुमच्या टीमसाठी खेळत असेल, ज्या टीमकडे जाऊन जातोय त्या टीमसाठी खेळत असेल, तर काय चुकलं त्याचं? टीम बी एवढी हुशार नाही, एकदम मठ्ठ आहे, मठ्ठ. ते टीम ए कडून शिका जरा, स्वतःहून कसं आपल्या ग्रुपमधल्यांनाच कसं आतमध्ये घ्यायचं आणि बाकीच्या ग्रुपमधल्यांना कसं हवेत उडून लावायचं ना, ते त्यांच्याकडून शिका. जर तुम्हाला माहीत होतं ना की वैभवनं आपल्यासोबत अनफेअर गेम खेळलेला आहे, वैभव आपल्यासोबत नव्हताच टीममध्ये, तो आरबाजला जाऊन नडलाच नाही, त्यानं फक्त वरून नाही का दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशा टाईपमधून काहीतरी दाखवलंय, हे तुम्हाला माहीत होतं. माहीत असताना देखील त्यांनी त्याला ग्रुपमधून बाहेर काढलं नाही. ठीक आहे, त्याचा काही फायदा झाला नाही, ही वेगळी गोष्ट आहे, पण तिथं दाखवून द्यायला पाहिजे होतं की आम्ही पण काही कमी नाही आहे. जर तू अनफेअर गेम खेळू शकत असशील, जर तू आमच्यासोबत दगा फटका करत असशील, तर आम्ही तुला काही आतमध्ये ठेवून घेणार नाही बिग बॉसच्या घरामध्ये किंवा आमच्या टीममध्ये, आम्ही तुला बाहेर काढणार. हे कालच करायला पाहिजे होतं यांनी, पण नाही केलं. अजून यांना जास्त फेअर गेम खेळायचा आहे, काय गरज होती ना? सगळ्यात मोठा मला तर याच्यामध्ये हे वाटतंय की टीम बी जी आहे ना, ती डोक्यानं खेळतच नाहीये, फक्त त्यांना फेअर गेम खेळायचा आहे. काहीही गरज नाही एवढा फेअर गेम खेळायची. जर पुढून एखादा माणूस चुकत असेल तर आपणही चुका केलेल्या, त्यामध्ये कोणीच तुम्हाला हे करणार नाही. जसं की रितेश भाऊ बोललेत की ॲक्शनची एक रिॲक्शन असते, तशीच जर पुढच्यानं ॲक्शन घेतली असेल ना, तुम्हाला वाटत असेल हा आपल्यासोबत बरोबर खेळलेला नाही, आपल्या टीमसाठी हा खेळलेला नाही, तर तुम्ही तिथंच त्याचा निर्णय घ्या की त्याला याच्या बाहेर काढा, टीमच्या बाहेर. कशाला दाखवताय तुम्ही त्याला दयामया? काय गरज आहे? असं पण असून तो टीममध्ये काही फायदा नाही. वैभव तो तिथं नडलाच नाही, अरबाजला नडलाच नाही. फक्त ते म्हणतात ना, तू फक्त मारायचा हे कर ढोंग कर आणि मी कसं इवळण्याचा ढोंग करतो, काहीतरी आहे ती म्हण एक, तशा टाईपमधून तो वैभव आणि अरबाज पहिल्या टास्कमध्ये खेळत. तो तिकडं जात होता, पण सूरजला असा आणि त्या काय म्हणतात आपल्या छोट्या पोटेरीला असा आडून बसला होता, जणू काय हे दोघंजण त्याच्यापेक्षा एवढे धष्टपुष्ट आहेत की त्या वैभवला पुढं जाता येत नव्हतं. आणि तो वैभव मतलब काहीच करत नव्हता, काहीच नाही, त्यानं काहीच केलं नाही या टास्कमध्ये. आणि डायरेक्ट जाऊन त्याच्यानंतर हा जाऊन डायरेक्ट त्याला बोलतोय त्या अरबाजला की मी आज जो टास्क खेळलो ना त्याच्यामध्ये 10 बॉल पण भरले नाहीत, 1 बॉल कमी टाकलाय आणि मी ते मुद्दामून केलंय, असं डायरेक्ट तो बोललाय, ऑन रेकॉर्ड बोललाय, कॅमेरावर बोललेला आहे तो डायरेक्ट. आता याची चांगली शाळा आहे ना रितेश भाऊ घेणार आहे. सगळ्यात जास्त काय होईल ना, सगळ्यात जास्त जे बॅश होणार आहे ना, तो हा वैभव होणार आहे. मला वाटलं होतं कुठंतरी या टीममध्ये टाकल्यानंतर हा भाऊ काहीतरी खेळेल, काहीतरी करेल, काहीतरी अरबाजविषयी नाही का जरा वाटेल की आता खरं जी टीम बनली ती बॅलन्स टीम आहे आता, असं वाटेल. पण नाही आहे, काहीही फायदा नाही वैभवला दुसऱ्या टीममध्ये टाकून. उलट इकडची लोक तिकडं जाऊन चांगलं खेळत आहेत, पण तो वैभव मात्र तो फक्त त्या अरबाजचा गुलाम आहे. तो अरबाजचा म्हणतात ना, ते अरबाज 2.0 आहे, अरबाज 2 आहे तो फक्त त्या अरबाजसाठीच खेळतोय, स्वतःसाठी खेळत नाहीये. आणि तो शेवटपर्यंत असाच खेळणार आहे. त्याला राग कधी येतो माहिती आहे का? फक्त आणि फक्त राग तेव्हा येतो त्याला ज्यावेळेस कोणी इरिनाला काहीतरी बोलेल, ज्यावेळेस कोणी इरिना विषयी काहीतरी म्हणजे काहीतरी होईल, त्यावेळेस त्याला राग येतो. आज बघितलं त्या निखिलवर काय तो चढलाय आजच्या टास्कमध्ये, काय म्हणजे तो ओरडत होता त्या निखिलवर. तसा जर ओरडा त्या अरबाजवर घेतला असता ना, आज लोकांनी तुला डोक्यावर घेऊन नाचले असते आज लोक. पण नाही आहे, आपल्याला तर ते पायातच राहायची सवय आहे, पायातच तुडवा, मला काही गरज नाही आहे मला डोक्यावर घ्यायची वगैरे. द्या मला शिव्या, मला सगळं चालतंय, काही देणं घेणं नाही, मला काय होईल ते होईल, काय होईल काय नाही ते. मी तर अरबाज 2 आहे मी तर, आणि हे त्यांना सिद्ध केलंय. आज तो इरिनाला काहीतरी झालं म्हणून, इरिना आणि याच्यामध्ये काहीतरी झालं थोडंफार निखिलमध्ये, आणि तो गेम आहे त्याच्यामध्ये झालं, आणि प्रत्येकाकडून झालं, इकडून झाले तिकडून झाले, त्यामुळे आपण त्यावर काही बोलत नाही, कोणाला काय झालंय कोणाला काय झालं त्याच्याविषयी आपण बोलत नाही. पण हा वैभव मात्र इरिनाला जर काही झालं थोडंफार, तर हा डायरेक्ट म्हणजे भडकतो, डायरेक्ट नडतो येऊन त्या निखिलला. काय बोलला असतो निखिलला,
आणि ज्यावेळेस तो हिला काय म्हणते इरिनाला ज्यावेळेस निखिल सांगायला गेला की अरे असं काही नव्हतं, गेममध्ये झालं माझ्याकडून, चुकून झालं ते, त्यावेळेस इरिना ते ॲक्सेप्ट केलं, पण वैभव मात्र ॲक्सेप्ट करायला तयार नाही. त्याचा तो जो राग होता तो आज दिवसभर दिसलेला आहे त्याच्या पूर्ण टास्कमध्ये, म्हणजे पूर्ण आजचा जो घरामध्ये त्याचा वावर होता ना त्याच्यामध्ये पण. ज्यावेळेस तो घनश्याम त्याला काहीतरी बोलायला आला होता त्यावेळेस तो डायरेक्ट त्याला म्हणला ए काही सांगायची गरज नाही मला, तो त्याचा काहीतरी असं वेगळा होता, तो काही तसं पण डोक्यावर पडलेला आहे त्याला, तर काय त्या घनश्यामला तर काय काय बोलवणं काय नाही तेच कळत नाही. बोलायच्या अगोदरच म्हणतो आता मी टीम बी ए बरोबर नाही आहे, मी आता टीमसाठी खेळणार नाही. अरे मुद्दा तरी सांग ना भाऊ अगोदर, नेमकं झालंय काय, डायरेक्ट काय म्हणतो असं झालं नंतर तसं झालं. आणि त्याचं अजून म्हणणं काय डीपी दादा मला असं काय काय बोलले, अरे काय घेणं देणं तुला डीपी दादा काही की बोलले नाही, तुझं टीम ए सोबत आहे तर ए सोबत राहा ना, काय घेणं देणं का, तुझ्या जर टीममधला तुला कोणी काय बोललं असेल तर बोल ना. असं म्हणजे डोक्यावर पडलेलं पोरगं आहे ना हे एकदम फालतूपणाचं. त्याच्यातून म्हणणं काय की आज कसे मी लोक अडवली, आज कसं मी हे केलं ते केलं, नाही भाऊ तो एकालाही अडवलेलं नाही आहे. तो जो बैल भाऊ आहे ना आपला वैभव, तो फक्त अडत होता तुला जर असं वाटत तू जर त्या याच्यात असशील ना ढगात की मी आज लोकांना अडवलंय केलंय, पण तो वैभवला खेळायचाच नव्हता गेम, तू त्याचा गर्व नको मानून घेऊ. ठीक आहे, त्याच्यानंतर येऊयात अजून काही गोष्टींवरती, जसं की निक्कीचं आणि त्या अरबाजचं अजून नाटक चालू झालंय. तो अरबाज काय म्हणे त्या निक्कीला कॉंग्रॅच्युलेशन बोलला नाही, ते पण सगळ्यात पहिल्यांदा बोलला नाही, जाऊन त्या योगिताला बोलला म्हणे, तिला हक केलं, त्याच्यानंतर जान्हवीला बोलला, जान्हवीला हक केलं, पण मला येऊन हगच केलं नाही, मला काय बोललाच नाही, मला असंच केलं नाही, मला तसंच केलं आहे, यांचं वेगळंच चालू आहे काहीतरी. त्याच्यानंतर तो वैभव तिला समजावतोय त्या निक्कीला की नाही नाही असं नाही तसं नाही, हे नाही ते नाही. त्या निक्कीचं म्हणणं आहे तू कसं इरिनासाठी स्टँड घेतला, तू कसं त्या निखिलवर चिडला, तसं आहे वैभव माझ्यासाठी काय, तो अरबाज माझ्यासाठी काहीच करत नाही. त्यांचं ते वेगळंच चालू आहे, त्या वैभव आणि इरिनाचं आणि ह्या निक्कीचं आणि आपल्या अरबाजचं यांचं तर वेगळंच काहीतरी चालू आहे. आणि यांच्यामुळे ना बाकीचा तो घनश्याम त्यामध्ये भरडला जायला लागला आहे, त्याचं कोण ऐकून घ्याय नाही. तो तिकडे फनफन करतोय वैभव, त्यामुळे त्याच्यावर तो चिडतोय, आणि यांचं इकडं चालू आहे त्यामुळे तो घनश्यामवर अरबाज पण चिडतोय. त्याला फक्त ते म्हणते ना ढोलकं वाजवण्यासाठी ठेवलंय जवळपास, त्याला इकडे गेला की तो त्याला वाजवतोय, इकडे गेली हा त्याला वाजवतोय. काय त्या घनश्यामचं ठेवलंय रे त्या ग्रुपमध्ये, काय इज्जत ठेवली, ते राहिल्या सायली थोडीफार ती निक्कीच इज्जत देते त्याला, ते पण निक्कीसोबत त्याचं वेगळंच काहीतरी चालू आहे. ताई ताई म्हणत म्हणत जरा वेगळ्याच मार्गाला लागलाय हा वेगळंच काहीतरी करायला लागलाय. बघताना तर असं वाटत नाही आता कुठेतरी ते ताईचा दर्जा दिलेला आहे म्हणून, वेगळंच कुठेतरी आरबाजला सरकून हा घुसलाय मध्ये आता. निक्की ताई म्हणून काय निक्कीच्या एकदम मांडीवर जाऊन बसला येऊ डायरेक्ट, तिथं एकदम त्याचं चालू आहे काही ना काही काही ना काही. त्याच्यानंतर येऊयात आपण जान्हवीकडे. जान्हवीचं ते बालिशपणा आहे ना, याला म्हणतात खरं बालिशपणा, ते आपण ती आर्याला म्हणते खूप बालिश आहे ही, कुठं काय अशी तशी, सगळ्यात बालिश नाही जान्हवी आहे. तिला फक्त आज काय ती निक्की बोलली नाही, तिला थोडासा राग आलाय, तर ही बालिशपणे जाऊन तिथं काय लववर तिथं लिहिती आय एम सॉरी निक्की, आय लव्ह यू निक्की, युअर बेस्ट फ्रेंड जान्हवी, काय 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 लिहून तिथं नंतर एक फुल आणून ठेवते. काय करायची गरज आहे एवढं सगळं, काय आहे हे. आणि निक्कीचं म्हणणं काय की तू मला हक केलं नाही, मी ज्यावेळेस तुला हक करायला त्यावेळेस तू मागं तोंड केलं, तू तिकडून निघून गेली. यांच्यात जिंकूनही एक जणही समाधान नाही आहे खरं तर. यांच्यात चालू आहे की मी तू मला हक केलं नाही, तू मला बोलली नाही, तू मला असंच केलं नाही, मी तुला तसंच केलं नाही. त्या घनश्यामचं वेगळंच काहीतरी चालू आहे, त्या इरिना आणि वैभवचं वेगळं काहीतरी चालू आहे, त्या अरबाजचं जान्हवीचं आणि त्या निक्कीचं वेगळंच काहीतरी चालू आहे. यांच्यातच ताळमेळ नाही खरं राहिला आता. हां, यावेळेस टास्क असेल त्यावेळेस येतील जवळ, पण यांचे आता आहे ना ग्रुपमधून असे फाटाफूट व्हायला लागली. ते वैभव आणि इरिना कुठेतरी एका साईडला जाऊन बसते, त्यांचे आपले प्रेमाचे गोलगप्पे चालू असतात, काही त्यांचे मस्त मस्त चालू असतात त्यांचं काहीतरी. इकडे अरबाज आणि निक्कीचं काय पटन आहे त्यामुळे त्यांचं वेगळंच इरिटेशन चालू आहे. जान्हवीमध्ये कुठतरी येते, तिचं काहीतरीच बोलणं असतंय, तो नंतर घनश्याममध्ये येतोय, त्याचं काहीतरी मध्येच वेगळंच बोलणं असतं, त्यामुळे त्याच्यावर सगळे चिडायला पण लागलेत आजकाल. म्हणजे टीम ए मध्ये आज जिंकूनही त्यांच्याकडे काहीही आनंद नव्हता त्यांच्या तोंडावरती, कुठंही काही नाही. जवळपास त्यांची सगळी चिडचिड चालू होती. ते टीम बी बरी, ते कोणाकडून काही एक्सपेक्ट करत नाही आहेत, आपापला गेम खेळतायत आणि टीमची वेळ येईल त्यावेळेस टीमसाठी उभं पण राहतायत. ठीक आहे, आज त्यांनी चूक केली जास्त फेअर गेम खेळण्यासाठी, त्या सूरजला सगळ्यात खाली टाकलं, पण उद्या सूरजला भाऊला आपला फुल सपोर्ट आहे. सूरजने उद्या सगळ्यांना नुसतं दाखवून दिलं पाहिजे की मी कुठंच कमी नाही आहे. कितीही तुम्ही माझ्या विरोधात काहीही करा, तुम्हाला जर वाटत असेल मी हे करू शकत नाही, काय म्हणते ते डिसिजन घेऊ शकत नाही, मी हे करू शकत नाही, मी कॅप्टन्सीसाठी लायक नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल तर सूरजने उद्या दाखवून दिलं पाहिजे की हे जे तुम्ही विचार करताय ते चुकीचं आहे. मी माझ्यासाठी उभा राहू शकतो, मी खेळू शकतो आणि मी स्वतःला प्रूव्ह देखील
देखील करू शकतो हे सूरजने उद्या दाखवायला पाहिजे. का आजचा जो एपिसोड पाहिला, प्रोमो पाहिला ना शेवटचा, ते पाहून तर मजा आली खरी तर. कारण सूरज डायरेक्ट फाडाफाडी कपडे फाडी करतोय. तो डायरेक्ट नडलाय. त्याच्यामध्ये कुठेतरी जिंकायची भूक दिसायला लागली मला आता खरं त्या पोरांमध्ये. या बाकीच्या आहे ना बी ग्रुपमध्ये कुठंही जिंकण्याचे त्यांचे म्हणजे हेच नाही आहे की वाटतच नाही की अरे आपल्याला कुठेतरी जिंकायचं आहे, आपल्या ग्रुपमध्येला जिंकायचं आहे. या सूरजमध्ये दिसायला लागलं की त्याला जिंकायचं आहे खरंच. उद्या त्या असा राडा घातलाय ना कॅप्टन्सी आपल्याला मिळण्यासाठी. बाकीचे जे सदस्य आहेत ते ग्रुपसाठी खेळत आहेत. हा निखिल आणि तो वियोगिता यांचं तर काही म्हणजे काय खेळतील का नाही खेळतील याच्यावर डाऊट आहे. पण सूरजने मात्र उद्या जे राडा केलाय ते बघायला खराब मजा येणार आहे. कारण त्यांना असा राडा केलेला आहे तो डायरेक्ट त्या आरबाजला नडलेला आहे. हा वैभव पण त्याच्या समोर जात नाही त्या आरबाजच्या समोर. एवढं म्हणजे भीतेत की त्यांचं वेगळं काहीतरी आहे, साठा लोट आहे ते तरी वेगळी गोष्ट आहे त्यांची. पण हा सूरज त्या वैभवला पण भीत नाही, त्या आरबाजला पण भीत नाहीये. आता तो उद्या आरबाजला नडतोय डायरेक्ट. म्हणजे त्याच्या जी मेंटॅलिटी ना म्हणतो ना आपण की त्याची मेंटॅलिटी नाही आहे तेवढी की तो हे करू शकतो ते करू, पण त्याच्या मेंटॅलिटीला सलाम आहे आपला. तो भीत नाही आहे की माझ्या पुढं कोण आहे, तो आरबाज असो वैभव असो किती दष्टपुष्ट गडी असो, मी भिणार नाही आहे. तो विचारतच घेत नाही की तो कोण आहे काय, तो डायरेक्ट नडतोय. जर आपल्याला कॅप्टन्सी टास्क जिंकायचं तर त्याचं असं म्हणजे दिसलंय की आपण कोणावरही निर्भर राहायचं नाही, आपण आपला गेम खेळायचा आहे असं उद्याच्या एपिसोडमध्ये दिसतंय. आणि त्याला चूक केली बी टीमने की सगळ्यात शेवटचा नंबर दिलाय. त्याच्याकडे जवळपास 1 का 2च फक्त त्या कांड्या आहेत, 1 का 2. बाकी त्या निखिलकडे 7 आहेत. तो निखिल काय अडवणार आहेत 7 कांड्या, तसं तर त्याला गेमही खेळता येत नाहीये. उद्या सूरज भाऊने काहीतरी केलं पाहिजे आणि दाखवलं पाहिजे की मी जे तुम्ही निवडले ना ते सदस्य ते चुकीचे निवडलेत, मी 1 नंबरचा होतो त्यामध्ये. ठीक आहे, तो आरबाज कसा आहे दष्टपुष्ट आहे शेवटी तो. आणि इकडे कसं आहे पॉवर पण कमी. तिकडे जण जवळपास 4 जण आहेत लोक. कोण कोण आहे, घनश्याम आहे, जान्हवी आहे, निक्की आहे आणि काय आरबाज आहे, हे 4 जण आहेत. आणि इकडं 3 जणच आहेत फक्त. आणि तिकडे कसं आहे धष्टपुष्ट आहे. पण कुठेतरी जाऊन मला वाटतंय घनश्याम हा काही जास्त खेळणार नाही आहे. आणि त्याच्यानंतर 2 मुली आहेत. कुठेतरी सूरजनं हवी व्हायला पाहिजे या तिघांवरती. पण तो आरबाज तिकडे त्याचं वाचवता त्याला नाकीनळ येणार आहे, ती वेगळी गोष्ट आहे. पण सूरजने थोडं जर डोक्यानं खेळलं ना, कारण इथं काय नसतंय पोरगी आहे किंवा पोरगा आहे काही देणं घेणं नाही आहे. याचं सूरजने जाऊन डायरेक्ट त्या जान्हवीला नडलं पाहिजे, जाऊन डायरेक्ट त्या निक्कीला नडलं पाहिजे, जाऊन डायरेक्ट त्या छोटा पुढारीला पण नडलं पाहिजे. त्यांची सगळ्या कांड्या हिसकून आणल्या पाहिजेत. तो तिकडे त्याचा प्रोटेक्ट करत राहील. आणि हे दोघं जर आहेतच ना अजून बाकीचं काहीतरी करायला, मला वाटतंय की याच्यामध्ये जी योगिता आहे ती खेळू शकते चांगली. जर ठरवलं तर निखिल पण खेळू शकतो आणि सगळ्यात चांगला खेळू शकतो सूरज. त्यानं थोडा अजून डोक्याचा वापर केला ना, उद्या यांच्या हातातून जो कॅप्टन्सीचा टास्क आहे तो यांच्या हातात येईल. आणि जे सगळ्यात कमी ज्यांच्याकडे हे असतील ना, हे जे कांड्या आहेत ते काहीतरी दिलेले आहे ते जर कमी पडलं तर तो बाहेर निघणार, 2 जण बाहेर निघणार आहेत. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा हे ट्राय करा की तो जो आपला हा आहे ना छोटा पुढारी जान्हवी निक्की ह्यांना बाहेर काढायचा ट्राय करायला पाहिजे यांनी सगळ्यात पहिल्यांदा सूरजने. कारण हा याच्यामध्ये ताकद आहे, सूरजमध्ये ताकद आहे. त्यानं ताकद दाखवली पाहिजे उद्या फक्त की कारण त्याला थोडासा आता एक्सपिरियन्स आलेला आहे त्यामुळे तो खेळणार आहे, तो नडणार आहे असं कुठेतरी मला वाटायला लागलंय. बघूया, होप सो उद्या त्यानं चांगलं खेळावं. आपला फुल सपोर्ट आहे सूरजला. त्याच्यानंतर घरामध्ये छोटी मोठी भांडणं झाले, जसे की आर्यामध्ये आणि डीपी दादामध्ये. ते काही भांडण नव्हतं तसं तर त्या आर्याला मी अगोदरपासून बोललोय, तिला छोटंसंही काही मजाक मस्ती केली ना ती पण तिला आहे ना आवडत नाही. ती डायरेक्ट आपल्यावर घेते. ते फक्त काय म्हणले की खायला कुठंतरी नाही का काय, मी अगोदर पण तुला खाताना बघितलं आता पण खायला लागले असं बोलले फक्त. तर माझ्या खाण्यावर जाऊ नका, मला असं करू नका, मला तसं करू नका. एखादा माणूस जर तुला सार्कॅझमली बोलत असेल, सार्कॅस्टिकली काहीतरी बोलत असेल तर बाई ठीक आहे ना, कशाला त्याच्या नादी लागते सारखं. तिला ते कळतच नाही एखादा माणूस मजा मस्तीमध्ये जर काही बोलत असेल. याच्या अगोदर पण तेच झालेलं आहे, 2-3 वेळेस पाहिलं असेल आपण. काही म्हणजे काही देणं घेणं नसतं. ह्या बाईला मात्र त्या भांडणामध्ये पडायचं असतं किंवा भांडण करायचंच असतं. त्यामुळे मी तिचा विषय सोडून दिला, ते काय आपण बोलण्यासारखंच नाहीये. त्याच्यानंतर आता उद्याच्या एपिसोडमध्ये खरं बघायला मजा येईल की आता काय होणार आहे काय नाही. त्याच्यानंतर आपल्या छोट्या पुढारी निक्कीचे काही सँडल देखील घालून आपला मस्त वॉक करत होता. आज निक्कीने त्याला कसा वॉक करायचा ते देखील दाखवून दिले. मॉडेल वॉक कसे करते काय करते ते पण शिकवले आज घनश्यामला. माहित नाही आता काय करतो काय नाही, ते निक्कीचे सँडल घालून फिरत होता आज. घनश्याम भाऊ वेगळंच काहीतरी चालू आहे घनश्यामचं. निक्कीवर वेगळंच जरा प्रेम आहे त्याचं, बहीण भावाच्या प्रेमापेक्षा वेगळंच काहीतरी दिसायला लागलंय. ठीक आहे, तर आजच्या एपिसोडमध्ये एवढंच होतं. वैभवनं जर पाहायला गेलं तर सगळ्यात मोठा जो विश्वासघात आहे ना तो वैभवनं केलेला आहे टीम बी सोबत. त्यानं कुठेही विश्वास दाखवलेला नाही आहे त्या टीमसोबत. इरिना चांगली खेळली, तिच्यासाठी हॅट्स ऑफ, पण वैभव मात्र पूर्ण अनफेअर खेळलेला आहे. त्याच्यानंतर आरबाज जो आहे तो 1 नंबरचा खरं तर फट्टू माणूस आहे.
तो डायरेक्ट त्याला म्हणत होता की नाही का, त्यांचं चालू होतं, हा जो वैभव आपल्याकडे आला तर काही खरं नाही आपलं, हे त्याच्या कुठेतरी मनात माइंडमध्ये होतं. त्यामुळे तो तिथं जाऊन सांगायचा, वैभव काही झालं तरी तू असं कर, काही झालं तरी तू तसं कर, हे बोल ते बोल. त्याचं वेगळंच चालू होतं. तो त्याला लांबच जाऊ देत नव्हता त्या वैभवला. नाही, तो या टीमसाठीच खेळतोय असं दाखवून देत होता. ते झालं. त्याच्यानंतर निक्की तर काय ती फुल नडते, तिचा काही वेगळा विषय नाही, ती खेळली तर खेळली आणि ती भीतही नाही कोणाला, आणि ते मागं बोलत नाही, डायरेक्ट जे असेल की ते असेल तोंडावर. त्याच्यानंतर ती जान्हवी, बालिश जान्हवी, आणि तो घनश्याम मात्र आता इरिटेट करायला लागला आजकाल. त्या दोन कपलच्या मध्ये जाऊन घुसतोय, काय त्यांचं वेगळंच चालू आहे काहीतरी. तर आजच्या एपिसोडमध्ये हे सगळं पाहायला मिळालेलं आहे. आणि बी टीमला थोडंसं सुधारायची गरज आहे, कारण खूपच फेअरमध्ये हे स्वतःची ट्रॉफी देखील घालून बसतील असं वाटायला लागले आजकाल. अरे भाऊ, ज्याला आहे ना आपल्या टीममधल्यानं पहिला प्रेफरन्स द्या, नंतर त्या टीमला द्या, काही होऊ द्या तिकडं. पहिल्यांदा आपल्या टीममधलं जर पुढे जात असेल ना, त्याला पुढे जाऊ द्या, नका त्याचे पाय खिचू. एवढं पण फेअर खेळायला जाऊ नका, नाहीतर तुमची ट्रॉफी तुमच्या हातातून जाईल, तुमची कॅप्टन्सी तुमच्या हातातून जाईल. हे फक्त लक्षात ठेवायला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं आजच्या पूर्ण एपिसोडमध्ये वैभवबद्दल काय वाटतंय? आजचा जो टीम बीचा जो काही डिसिजन होता सूरजला सगळ्यात खाली ठेवायचा, त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.